नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठवाडा विभागीय चर्चासत्राचं आयोजन पोखर्णी नरसिंह येथे 27 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलं असून या संदर्भात बैठक घेण्यात आली. ऊस विकासाची गरज, त्यासाठी करावयाची उपाययोजना, साखर उतारा वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, तोडणी वाहतूक मजुरांचे करार करण्यासाठी घेण्याची काळजी, तोडणी वाहतूक मजुरांबाबत आवश्यक कायदे आणि त्यांचा उपयोग या आणि अशा अन्य विषयांवर मराठवाडा विभागीय सत्रात चर्चा होणार असल्याने या कार्यक्रमात जास्तीत जास्त कारखानदारांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. यावेळी तुकाराम झाडे, राजकुमार तवर, बालाजी पाटील, मुंजाजी वावळ, विनायक पवार, सुधाकर कदम, शेख शौकत, विठ्ठल देशमुख, बाबूराव सातपुते यांनी केलं. या सर्वांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. इतिहासामध्ये सर्वप्रथम आपण मराठवाड्यातील जेवढे सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत यांच्यासाठी ह्या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. आणि सदरील चर्चासत्र हे परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णी येथे 27 एप्रिल रोज रविवार सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले. तरी मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील शेती विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. या चर्चासत्राचा मूळ उद्देश असा आहे की दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी अधिक होत असल्यामुळे ऊसाचं प्रमाण 3 वर्षे कधी जास्त होते, कधी कमी होते. यामुळे कारखानदारी तोट्यामध्ये जाते. त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ऊस विकासची लागवड आणि त्याच्यातून उत्पन्न वाढण्यासाठी चर्चा होणार आहे. मराठवाड्यामध्ये एक विभागीय चर्चासत्र होणार आहे आणि त्या चर्चासत्रामध्ये थोर मोठ्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये AI तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे, ज्याच्यामुळे ऊस उत्पादन कसं वाढ होईल, ऊस उत्पादनाच्या साखर उतार्यामध्ये कशी वाढ होईल याचं सखोल मार्गदर्शन होणार. त्याच्यानंतर एका कारखान्यामध्ये करार केल्यानंतर तो करार संबंधित ठेकेदार दुसऱ्या कारखान्यावर करू नये म्हणून त्याबाबत सखोल मार्गदर्शन आमच्या सर्व शेती विभागामार्फत होणार आहे. आणि हे चर्चासत्र सगळ्या कारखानदारांसाठी फायदेशीर राहणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचे फायदे होतील. दुसरी गोष्ट अशी की मराठवाडा रिजन हा एखाद्या वेळेस अतिरिक्त ऊस होतो आणि काही वेळेस ऊसाची कमतरता होते. म्हणजे पाऊस जास्त झाला तर शेतकरी बांधव जास्त ऊस लावतात आणि पाऊस नसेल तर मग त्यावेळेस ऊसाची अडचण येते. अशा याच्यामध्ये शेतकरी विभागाला फार मोठा सामना करावा लागतो. अतिरिक्त ऊस झाल्यानंतर शेतकरी आमचा ऊस अगोदर घालण्यासाठी घाई करतात आणि ऊस कमी असेल तर कारखाना व्यवस्थापन म्हणतील कुठूनही ऊस आणा, तुम्ही ऊस आणण्यात कमी पडता. अशा वेळेस दमछाक होते शेतकरी विभागाची. तर ह्या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन काढण्यासाठी व भविष्यामध्ये शेतकरी कर्मचाऱ्याला एक संरक्षण म्हणून हा मराठवाडा चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.